शहर आणि तालुका हा गूढ आवाजाच्या ने हादरलेला आहे, काय माहिती कशी? सुमारे 5:15 वाजता चाळीसगाव शहर आणि त्याचे जो लगेच असलेले जो काही परिसर होते त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काही लोकांना फील झाला असा तक्रार चाळीसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती। त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्याला विचारण्यात आलं की कुठल्या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटी झाली होते का। असं कुठलीही सेस्मिक ॲक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेली नाही। या US आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठल्याही या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटीची नोंद या परिसरामध्ये अजिबात नाही होते। दुसरी गोष्टी याच्यामध्ये आपण ATCला पण विचारलं की कुठलेही सोनिक बूमसाठी कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी होती का, तर ते पण असा कुठल्याही ॲक्टिव्हिटी नाही आहे। स्थानिक प्रशासनाने लोकल लेवलवर तपासलं की कुठल्या प्रकारचे नुकसान यामध्ये झालेली आहे का, कुठल्याही प्रकारचे नुकसान पण झालेली नाही। फक्त एक आवाज आली होती आणि त्या संदर्भामध्ये प्रशासन आणि सगळे लोकांना कुठल्या प्रकारचे अफवा होऊ नये याबद्दल सूचना दिलेल्या आहे आणि हे आपल्या प्रसार माध्यमातून पण हे विनंती आहे की कुठलीही अफवा या संदर्भात करू नये। सर, नेमका आवाज कशामुळे झाला, काही अंदाज नाही? याबद्दल मी जसं आपल्याला सांगितलं की सोनिक बूमच्या संदर्भात आणि ATCला विचारण्यात आलं आणि त्यासोबत सेस्मिक ॲक्टिव्हिटी संदर्भात पण विचारण्यात आलं, ऑनलाईन तपासण्यात आलं। असं कुठलीही माहिती उपलब्ध नाही आहे आणि अदर नोन सोर्सेस आपण तपासण्याचा प्रयत्न करतोय, परंतु याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नुकसान पण झालेली नाही। सर, काय आव्हान कराल चाळीसगावकरांना? कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास करू नका, हे एकमेव